गुड मॉर्निंग गायज. आणि आज डे 4 आहे आणि आज फायनल तो दिवस आला जेव्हा मी केदारनाथला जाणार आहे. खूप एक्सायटेड आहे. बघा मी रेडी पण झालो आहे. खूप लवकर उठलो आहे. सकाळचे 4:30 वाजले आहेत आणि माझी सगळी तयारी झाली आहे. चला आता बघूया आज पूर्ण दिवसभरात काय काय होतं आहे. खूप एक्सायटेड आहे मी. खूप म्हणजे खूप जास्त. फायनली केदारनाथ. प्रत्येकाचं जे ड्रीम असतं, माझं पण तसं ड्रीम होतं खूप लहानपणापासून की केदारनाथला जायचं आणि आज ते ड्रीम कंप्लीट होणार आहे. सो खूप दडपण आलं आहे कारण सगळे असे म्हणतात की खूप लांब आहे, खूप चालावं लागणार आहे, खूप हे असं तसं. आणि आम्ही हेलिकॉप्टरचं बुकिंग तर अर्ध्यांचंच केलं आहे. बट बघूया आता काय होतं आहे. लोकेशनवर त्या जाऊन तोपर्यंत आता नाश्ता आता मग मिळणार आहे की नंतर मिळणार आहे ते बघूया. पण आता थोडा मी एवढं लवकर उठलो आहे की बाकीचे अजून फ्रेश नाही झालेत. सो तोपर्यंत थोडा रिलॅक्स होतो. बाय. तर अजून आम्ही पोचलो नाही आहे. आता जातोय आणि याची हालत बघा. आणि बघूया अर्धी लोक तर गेलेत पुढे. आम्हाला हेलिकॉप्टर भेटला तर मी विश मागतो कारण इकडे खूप इश्यूज झाले आहेत वेदरमुळे. बघू सो गाईज आता आम्ही आलोय देव. कुठे आलोय आपण? बोलायच्या आधी सोनप्रयागला आलोय आणि खूप थंडी तर नाही आहे इकडे तरी पण आम्ही घातलंय. थंडी भरपूर आहे. मला लागत ओके. थंडी आहे आणि नाही चालेल ते होतं कट. अरे कहना क्या चाहते हो? आणि काय बोलाल तुम्ही? अरे भरपूर थंडी आहे. सगळ्या गोष्टीची सुविधा करून घेऊन या. असं येऊ नका इथे मिळत नाही. हे खरं आहे गाईज. आणि आमचे ग्रुपचे खूप असे हे झालेत, विभागणी झाली आहे आणि मी खरंच कन्फ्यूज आहे नक्की मी केदारनाथला पोहोचेन की नाही. कारण मगासुद्धा नुसता फिरतोय मी इकडे तिकडे. आता बघू कसं जायचं आहे कारण हेलिकॉप्टरचं आज तर होणार नाही आहे वेदरमुळे. बघा इकडे वरती उडत आहेत तुम्हाला दिसतं. पण हे 2 दिवस आधी जे वेटिंगला होते त्यांच्यासाठी आहे. आमचं इम्पॉसिबल आहे आज जाणं. आणि मग आम्ही आता डिसाईड केलं की घोड्याने जायचं. आमच्यातले अर्धे जे सिनियर सिटीजन होते ते गेलेत हेलिकॉप्टरनी. बट आमचं आता घोड्याने किंवा वॉकिंग जातं. तर चला काय मजा मस्ती होते ते बघा आमच्यासोबत. माझा अर्धा ग्रुप तिकडे आहे. सो गाईज याला बोलतात सोनप्रयाग. किती क्लीन पाणी आहे तुम्ही बघू शकता. आणि तिकडे बाकी आहे केदारनाथ. गाईज हे बघा इकडे काय लिहिलंय. त्यामुळे आम्ही लोक चालत जातो. आतमध्ये गेला मार तुझी. तो आता आम्ही काट्या घेतल्यात आणि त्या काट्यांच्या आधारे आम्ही चालतो. आता इकडे डिस्कशन चालू आहे काय खायचं. अमिषा दमलीस? बिस्किट आहे ना बिस्किट. हो नाही आता आम्ही पराठा खातोय आणि
ताकदसाठी. सो गाईज इकडनं मोस्टली घोडेच भेटतात आपल्याला, पण ॲज गव्हर्नमेंट रूल्स त्यांनी 2500 मध्ये द्यायला पाहिजे, पण आम्हाला ते 5000 मध्ये देत आहेत ना. अलाउड नसतं. सो गाईज 11:30 वाजलेत आणि अजून आम्ही इकडे ते सगळे आम्ही अडकलोय पावसामध्ये आणि पाऊस खूप आहे. प्रत्येक बाबूची ट्रिप एकदम फायनल फाईन आहे. माझा फोन दिसतोय. कपल भाऊ खाली आहे. कपल भाऊ खाली आहे. वॉटरफॉल. आता आम्ही इकडे घोडे केले आहेत कारण अमिषाला पण चालता येत नाहीये. अमिषाला चालता येत नाही म्हणून यासाठी मला पण करावं लागलं. अगं चढ. जा अमिषा, वरती लागेल. अरे भैया गाड़ी है क्या, चलाएंगे? ले भैया आराम से अंकल, आप प्लीज. कितना डरती है देखो. पकड़े तो लिया भाई. बराबर तो बैठी हूँ ना. अंकल मत बोलो. हाँ भैया. सो गाईज इकडनं जातात सगळे आणि हा जो माझा घोडा आहे तो खूप मस्त चालतो. हा बाजू अमिषा एक्झॅक्टली पाठी आहे माझ्या, बघूया तिला. हाय अमिषा. सो गाइस ये स्नोफॉल हो रहा है अभी, नीचे देख सकते हो. सो गाइस आताच मी विचारलं तर हा घोड्याचं नाव नीलू आहे आणि अमिषा ज्या घोड्यावर बसले त्याचं नाव आहे पूजा. हाय अंकल भैया. अरे अरे पत्थर. सो गाईज आता माझे खूप सारे फॅन्स भेटलेले आणि ह्यांनी माझ्या जे घोडा मालक आहेत ना त्यांनी माझ्या ते ओरडून सांगतात की फैन वाला घोड़ा आ रहा है, साइड हो जाओ. कैसा लग रहा है आपको? क्या बोलना चाहोगे, बोलो. हमारे फैन कह रहे हैं कि तुम पतंजलि है. पतंजलि? व्हाट पतंजलि? वो फैंस थे ना, वो प्रथमेश बोल रहे थे, पतंजलि नहीं बोल रहे थे. सो गाइस सी दिस. अजून आम्हाला असं जायचं आहे. ओ हॅरी पॉटर. मला ॲक्च्युली या घोड्यांचं वाईट वाटतं, एवढा गारा पडतात आणि तरी ती लोक इकडे थांबले. सो गाईज आता आम्ही अर्धा रस्ता कव्हर केला आणि जसं बघितलं तुम्ही बर्फ पडला इथे आणि आता परत पाठीमागे रस्ता आहे, पुलावरनं जातो आम्ही. चल अमिषा. तर या बर्फामध्ये आम्ही खेळणार आहे. सो गाईज लुक यार कोण भेटलाय मला. हाय, मीच तो अनमोल यादव. Yes. आणि मला प्रथमेश भेटलाय आणि त्याला सरप्राईज दिला आम्ही एकमेकांनी. तर आय होप त्याची ट्रिप चांगली होईल आणि जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. हा आतापर्यंत तेजास. हाय. सो गाईज आम्ही ऑलमोस्ट आता इकडे पोहोचतोय. तुम्ही जो पाठी बघताय तो तिकडे जायचं. अजून चाललोय आम्ही आता खूप आणि आता परत घोडा करतोय कारण कॅपॅसिटी संपली.
फायनली गॅस मंदिरचे आले 8 वाजता बरोबर. तो हे आहे ते स्वर्गीय मंदिर केदारनाथ. सो गाईज आता आम्ही झोपणार आहोत आणि येस हा आणि आम्ही चांगलं सांगायचं म्हणजे आम्ही केदारनाथच्या चौकटीतच झोपतोय. म्हणजे आमच्या एक्झॅक्ट पाठीमागे मंदिर आहे. 1 मिनिटात पण सकाळी दाखवू. तर बाय, आजचा ब्लॉग इकडे संपवतोय. तुम्ही इकडे आहात. सो बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, शुभरात्री. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.